विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. या व्हिडिओचा संबंध अशा हजारो लाखो मुलांशी आहे, की ज्यांची अवस्था ना माझ्यासारखीच आहे. काय अवस्था आहे, की आम्ही ना एकतर हुशार मुलांमध्ये गणले जातो. म्हणजे काय, की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, अगदी 10वी पर्यंत आम्ही टॉपर असतो. 95% 96% मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क. हुशार विद्यार्थी म्हणून कायम आमचं कौतुक होतं 10वी पर्यंत. पाहुण्यांमध्ये नेहमी कौतुक होतं. ओके. आई-वडील मोठ्या कौतुकाच्या नजरेनं किंवा अभिमानानं आमच्याकडे बघत असतात, की ह्या आता आपली पूर्ण परिस्थिती बदलून टाकणार आहे. मी तुम्हाला माझ्या पिढीबद्दल बोलतोय. माझी पिढी म्हणजे कुठलं, की ज्यांचं वय आता 44, 45, 50 वय आहे. असे म्हणूया आपण पालक. आमचे पालक आमच्याकडे ना अशा अपेक्षेने बघायचे, की हा पुढे जाऊन काहीतरी मोठं करणार आहे. आणि 10वी पर्यंत आम्ही अगदी तसंच विचार करत होतो. जसं 11th स्टँडर्ड स्टार्ट झालं ना, तेव्हा एक जाणीव झाली, की हे जमेना झालंय आपल्याला. फार अवघड आहे. ट्रिग्नोमेट्री नाही जमत. नाही जमत इंटिग्रेशन. नाहीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत. मी तुम्हाला सांगतो इतका तणाव असायचा ना, माझ्याशी बरीचशी मुलं रिलेट करणार आहेत. मी बघतोय 98, 97, 96% असणारी मुलं अगदी 12वीत 40% वर आलेली आहेत. माझ्यासारखीच त्यांची अवस्था होती. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मला सगळ्या गोष्टींचे तुम्हाला सोल्युशन द्यायचे आहेत. मी तुम्हाला सांगू का? मला अजून आठवतंय, जेव्हा ना घरातले कौतुक तुमचे करतात ना, अगदी 12वीत असताना, की खूप तो चांगला अभ्यास करतोय. मला माहिती आहे मी बसतोय, पण मला होत नाहीये ते, ही माझी अवस्था असायची. ओके. तुम्हाला सांगतो त्यावेळेचं जे काय ते दुःख होतं, ते काय मानसिक अवस्था होती ना विद्यार्थ्याची, अगदी विद्यार्थ्यालाच हे माहिती असतं. काय त्रास आहे तो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दुःखी असतो. ओके. डोळ्यात अश्रू आहेत. पालकांना ते दाखवू शकत नाही आपण, पण तणाव निर्माण झालेला आहे, होता. एक्झाम जेव्हा देऊन यायचो मी 12वी बोर्डची एक्झाम, तेव्हा घरातले विचारायचे, "पेपर कसा गेला?" ऑब्व्हियसली म्हणावं लागायचं, "सोप्पा गेला." तेव्हा त्यांना फार आनंद व्हायचा. मग थोडं रेस्ट घे, दुसऱ्या पेपरची तयारी कर. सगळं डिस्कशन व्हायचं. पण मला माहीत होतं रिझल्ट खराब लागणार आहे. रिझल्ट लागेपर्यंत माझी काय अवस्था होती मला माहिती आहे. नेहमी असं वाटायचं रिझल्ट लागूच नये. पुढे जावा, पुढे जावा. पण शेवटी रिझल्ट लागलाच ना. बरं, आता यात महत्वाचं काय आहे, की सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला किती त्रास होतोय, हे एक मी एका ठिकाणी बघितलं ते आहे तसं लिहिलंय बरं का. नो वन नोटीस युअर पेन, नो वन नोटीस युअर सॅडनेस, नो वन नोटीस युअर टीअर्स, बट दे नोटीस युअर मिस्टेक्स. मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला याचा अर्थ समजला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. मला आता सांगायचं आहे का ते नीट लक्ष द्या. आपली परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे. झाले गेलेले दिवस विसरून जावा. नव्या जोमानं अभ्यासाला सुरुवात करायची असते, होते. माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो 10वी नंतरचे ना 11वी-12वी त्याचबरोबर इंजिनिअरिंगची 4 वर्ष अशी 6 वर्ष मी गेलो त्रासात घालवली. हो. नाही मी खुश नव्हतो कधीच म्हणूया आपण. मनासारखा कधी रिझल्ट मिळत नव्हता म्हणूया आपण. चालढकल चालली होती. ओके. पण जसं मी माझे कोचिंग क्लासेस सुरू केले, इंजिनिअरिंग झाल्या म्हणूया आपण एका वर्षातच. मला माझ्या आवडीचं क्षेत्र मिळालं. बास तिथून मी मागे वळून बघितलं नाहीये. तुम्हाला पण तेच करायचंय. कष्ट घ्यायचेत. प्रचंड कष्ट घ्यायचेत. मी तुम्हाला सांगू का? कष्ट घेण्यात कुठेही आपण कमी पडायचं नाही. माझं पुन्हा इतकं म्हणजे काय म्हणूया आपण बघा, मी खूप आळशी होतो. खूप आळशी होतो. पण जेव्हा मी पुण्यात गेलो, माझे कोचिंग क्लासेस सुरू केले. मी पुण्यात इंद्रायणीनगरमध्ये कोचिंग क्लासेस सुरू केले होते. मी जॉब पण करत होतो. ओके. मी पहाटे उठून क्लास घेऊन पुन्हा जॉबला दिवसभर क्लास, तिथं काम करून संध्याकाळी येऊन पुन्हा क्लासेस सगळ्या गोष्टी मी केल्या. ओके. लाईफ चेंज झालं बाळांनो. या सगळ्या गोष्टी ना विसरल्यात मी. ओके. तुमच्या बाबतीत पण तसंच घडवायचंय आपल्याला. आता ना सांगतो मला होत नाहीये, हे सगळं विसरून जावा तुम्ही. अभ्यासाला सुरुवात करा. कशी करू? काहीच कळत नाहीये. तर मी तुम्हाला सांगू का? 17 तारखेचा फिजिक्सचा पेपर उघडा शिफ्ट 1. ओके. मी क्रॅश कोर्समध्ये त्याचं व्हिडिओ सोल्युशन प्रोव्हाईड केलेलं आहे. तुम्ही बघा. तुमच्याकडे पुस्तक जर असेल, हे पुस्तक जर असेल टार्गेटचं, पी-सी-बीचं ओके. तर 17 तारखेचा शिफ्ट 1चा पेपर बघायचा. मी सांगतो 10 ते 15 प्रश्न फिजिक्समध्ये एवढे सोपे आहेत ना, अतिशय सोपे. ससेप्टिबिलिटी आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटी मधला फॉर्म्युला विचारलाय. 1 प्लस ससेप्टिबिलिटी म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी का? फॉर्म्युला बघा, आठवा. सिंपल. लॉजिक गेटवरचा सिंपल मधला सिंपल प्रश्न विचारलाय. ट्रुथ टेबल दिलंय आणि कुठलं गेट आहे असं विचारलंय. असे मी जवळ-जवळ 30 सोपे प्रश्न बघितलेत. केमिस्ट्रीमध्ये सोप्यातले सोपे प्रश्न येतायत.
मॅथ्समध्ये अतिशय सोपे प्रश्न आलेले आहेत. मी तुम्हाला सांगू का? 17 तारखेला मॅथ्सचा पेपर नाहीये बरं का, लक्षात घ्या. ते पी पेपर आहेत. मुद्दा असा आहे, की सगळ्यांनाच 100% मिळणार नाहीत. ही रिॲलिटी आहे. सगळीच मुलं 90% वर जाणार नाहीयेत. काही मुलं अगदी 10-20% वर असणार आहेत, म्हणून तर बाकीचे 90% वर जाणार आहेत. सगळेच 90 वर जाऊ शकत नाहीत, हे रिॲलिटी आहे. तुम्हाला सांगू का, आमच्या वेळेचं जे होतं ते अजून पण आहे. काय ते सांगतो. मुलगा हुशार आहे ना, 2च ऑप्शन आहेत त्याच्याकडे, मेडिकल नाहीतर इंजिनिअरिंग. बरं आत्ताच्या काळात काय, मुलगा हुशार आहे ना, 2च ऑप्शन आहेत. एक तर ते नीट कर, ओके. आणि हो, त्यांना तर इतकं प्रेशर असतं लक्षात घ्या, की 4-4 वेळा बिचारे रिपीट करतायत. एक तर पहिली गोष्ट, नुसतं करून काय उपयोग आहे? पुढं आणखीन ते एम-डी का एम-एस-सी केलं पाहिजे. ओके. त्यातही पुढे सर्जन बनायचं, हे करायचं, ते करायचंय. काय तो तणाव विचारूच नका. बरं आवड आहे का? का नुसताच पैसा मिळतोय म्हणून तिकडे जाताय? बिलकुल उपयोगाचं नाही. आत्ताच्या स्टेजमध्ये नीट नाही ना, सी-एस, कोडिंग. मी तुम्हाला सांगतो, अरे जे बाकीचे करतायत तेच आपण करायचंय का? एक लक्षात घ्या, शिका, शिक्षण घ्या. पण तुमची त्यात थोडी तरी आवड पाहिजे ना. ह्या सी-एसनं ना पूर्ण इंजिनिअरिंग फील्ड डिस्टर्ब करून टाकलंय. ज्याला त्याला फक्त सी-एसच घ्यायचंय. कारण पॅकेजेस तिथंच आहे. त्यांची तर काय चूक आहे. अरे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे. त्यांना पॅकेज कुठे आहे? मग पॅकेज नाही म्हणलं काय घेऊन उपयोग आहे? पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा. आता मी क्लिअरली सांगतो तुम्हाला बरं का, की बघा प्रत्येकात ना काहीतरी स्किल असतं बाळानो. असतंच. देवानं दिलंय आपल्याला. कुठली तरी गोष्ट भरभरून दिलेली असते लक्षात घ्या. ओळखता आली पाहिजे. आपल्यातलं स्किल आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यात आणखीन महत्वाचं पालकांनी पण सपोर्ट केला पाहिजे. मी बघितलंय बिझनेस म्हणलं, की पालक नाहीच म्हणतात. मग मी काय म्हणतोय, इनिशियली कुणीच बिझनेस करायचा नाहीये. जॉब हा केलाच पाहिजे 2 ते 3 वर्ष तरी. त्यानंतर बिझनेसचा विचार करा. सुरुवातीला बाळांनो लगेचच बिझनेसच्या मागे लागून उपयोग नाहीये. बरं आत्ताच्या स्टेजला इम्पोर्टंट काय आहे, की कॉन्फिडन्स लेव्हल हाय ठेवून जे केलंय तेच तर रिवाइज केलं पाहिजे ना. जे झालं नाहीये त्याच्यावर रडत बसायचं नाहीये लक्षात घ्या. खरं सांगू का 10वी नंतर खरोखर लाईफ खूप अरे लाईफ म्हणजे स्ट्रगल. न थांबणारा स्ट्रगल आहे. कायम स्ट्रगल. रोज. रोज नवीन-नवीन अडचणी येणार. त्याच्यावर सोल्युशन शोधायचं आणि जगायचं. आनंदात जगायचं. ओके. आणि हो, कसं आहे माहिती का समजून घ्या. मी काय म्हणतोय ते बघा. मी कुणालाही आयुष्यात कधीही अपयशी बघितलेलं नाहीये बरं का. जे प्रामाणिक प्रयत्न करतात अशा लोकांचं बोलतोय मी. माझे ना आतापर्यंत मी 20-25 वर्ष क्लासेस घेतोय. पुण्यातलं इथलं मिळून झाले 25 वर्ष मी शिकवतोय मुलांना. माझे हजारो विद्यार्थी आहेत, की जे सक्सेसफुल आहेत. मी तुम्हाला सांगतो माझा एक स्टुडंट आहे. ओके. त्याचा पाण्याचा टँकर आहे. खूप चांगला बिझनेस करतो. स्वतःचा टँकर आहे, प्लस शेती पण करतोय, प्लस छोटासा इथं बिझनेस पण आहे. खूप छान आहे. माझा एक स्टुडंट आहे, त्याचं सर्व्हिस स्टेशन आहे. ओके. अपॉइंटमेंट घ्यावी लागते लक्षात घ्या. रोज इतक्या गाड्या तिथं असतात सर्व्हिस स्टेशनला. खूप चांगली कमाई करतोय तो. सक्सेसफुल आहे तो. माझा एक स्टुडंट आहे त्याचं दुकान आहे, बिझनेस आहे. त्यानं चांगला तो डेव्हलप केलाय. ओके. असू देत का पैसे प्रत्येक जण कमवतोय. पण काय म्हणतोय प्लेसमेंट मिळालं तर तुमचं कौतुक होतंय, असं पण नाहीये. ते गव्हर्नमेंट जॉब मिळाला तरच तुमचं कौतुक होतं ही रिअॅलिटी आहे. मी सांगू का, मला कौतुक आहे त्या लोकांचं. स्ट्रगल करतायत, अभ्यास करतायत, पोस्ट मिळवतायत. पण माझं काय म्हणणं आहे, त्यासाठी किती वर्ष घालवतो हे पण एक पॉइंट तुम्ही बघितलाय का? मग माझं तुम्हाला सजेशन काय राहील, आत्ताचा जो फेज आहे ना, यातून बाहेर पडूया. चांगल्या रीतीने त्याला तोंड देऊन. हार मानायची नाहीये. कारण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच तो आहे, की मी बरीचशी मुलं बघितली. सर होतच नाहीये, रडका चेहरा, तणाव, कसं होईल? मग मला चांगलं कॉलेज मिळालंच नाही, तर माझं पुढचं लाईफ कसं होईल? अरे, मी तुम्हाला सांगू का? के-आय-टी सारख्या कॉलेजमधून ओके, एका मुलीला 40 ते 50 लाखाचं पॅकेज मिळालं. कॉलेज बेस्ट आहे. पण त्याच्या अगोदर ना, त्या पॅकेज मिळायच्या अगोदर बऱ्याच लोकांना ते माहीत नव्हतं कॉलेज. जेव्हा कळालं, की या कॉलेजमध्ये 40 प्लस लाखचं पॅकेज मिळालंय, तेव्हा मग त्या कॉलेजचं नाव आणखीन झालं. पण ते कॉलेज नो डाउट जुन्या पहिल्यापासून आहे बेस्ट आहे. आमच्या इथले जे कॉलेज आहेत ना, आमच्या भागातले बेस्ट आहेत. तुम्हाला अगदी मी सांगतो तुम्हाला कॉलेजवर काही डिपेंड नाहीये असं माझं मत आहे. स्किल तुमचं पाहिजे. तुमच्यात स्किल असेल तर कुठल्याही कॉलेज तुम्ही करू शकता. हे पण रिअॅलिटी आहे. तुम्ही तुमच्या आवडीची ब्रांच निवडा कॉलेजपेक्षा. नाहीतर बरीचशी मुलं काय करतात, बघा आमचेच रिलेटिव्ह होते. त्यांचं म्हणणं काय, सी पाहिजे भले ब्रांच कुठली का असेना. आम्हाला काय पुढे यू करायचंय. नाही हो. ब्रांच आयुष्यभर राहणार आहे तुमच्या बरोबर. ब्रांच आयुष्यभर राहणार आहे. बरं, मग आता सगळ्यात अतिशय महत्त्वाचं मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. मला हा पेपर सुद्धा सोपा वाटतो. का? त्याच्यात फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात. 20-30 प्रश्न आरामात सॉल्व्ह होऊ शकतात. मला हे सगळ्यात सोपं वाटतं. रिझन काय?
अरे ब्रोमीनचा कलर विचारलाय. मी तुम्हाला सांगतो बघा. फ्लोरीन येलो कलर, ब्रोमीन रेड कलर, आयोडीन व्हायोलेट कलर, क्लोरीन राहिला रे क्लोरीन. तो काहीतरी ग्रीनिश येलो आहे का बघा. लक्षात ठेवायचं तुम्हाला. तुम्हाला पिरियड टेबल लक्षात ठेवायचं. ओके. त्यातले एलिमेंटची नावं लक्षात ठेवायची आहेत. तुम्हाला ना फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला कॅटलिस्टची नावं लक्षात ठेवायची आहेत. एकदाच लिस्ट करा की कॅटलिस्टची. एकदाच लिस्ट करा याची. तुम्हाला ऑक्झो ॲसिड्स आहेत. पुन्हा ते क्लोरीनचे ऑक्झो ॲसिड्स आहेत. परक्लोरिक ॲसिड, त्या क्लोरस ॲसिड, क्लोरिक ॲसिड, ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला करायच्यात वेगळ्या एलिमेंटच्या. कुणाचा युजेस करायचे आहेत. अभ्यास करायचा आहे, हार्ड करायचं आहे या विषयात केमिस्ट्रीमध्ये. आणि मॅथ्समध्ये मला सगळं बेसिक क्लिअर पाहिजे. ट्रिग्नॉमेट्री टू एक टॉपिक तर मला परफेक्ट पाहिजे तो. तर तो मला फ्युचरमध्ये लागणार त्यातल्या बेसिक गोष्टी इंजिनिअरिंगला. मग मला काय म्हणायचंय, आहे वेळ, सुरुवात करा. ट्रिग्नॉमेट्री 2 अगोदर मी तुम्हाला सांगितलंय. ते नसेल तर बाकीचा काही उपयोगच नाहीये फ्युचरमध्ये. केमिस्ट्री सोपे-सोपे प्रश्न. रिएक्शन लिहायचे नाहीयेत आता. प्रॉडक्ट डायरेक्ट नाव सांगायचं, कॅटलिस्ट बद्दल बोलायचंय. फिजिक्स, फॉर्म्युला लिस्ट पाहिजे. काही झालं तरी केमिस्ट्री मधला सॉलिड स्टेट करा हा टॉपिक परफेक्ट. त्यातले सगळा जो पॉइंट आहे तो फिजिक्समध्ये आहे इंजिनिअरिंगला. फिजिक्समध्ये ई करा, एसी सर्किट करा, ट्रान्सफॉर्मर त्यातच आहे ते करा, ऑप्टिक्स करा. सगळं तुम्हाला इंजिनिअरिंगला परत आहे. सगळंच आहे रे. काही बघा, जे बघा 8, 9, 10 ला होतं तेच 11, 12 ला होतं. बरोबर आहे. आता 11, 12 मधले जे काही टॉपिक मधले इम्पोर्टंट कन्सेप्ट आहेत त्यातले इंजिनिअरिंगला आहेत परत. मग करा की एकदा व्यवस्थित. काहीही करून स्कोर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला बोललो तसं सगळेच 100 पर्सेंटाइल जरी नसले तरी टार्गेट सगळ्यांचं 100 पर्सेंटाइल आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन आहे. मी तुम्हाला माझ्या कॉलेजचं सांगतो परत एकदा. कॉलेजच्या पहिल्या दिवशी सीनियर एक भेटला आणि म्हटला, "कशाला घेतलंय इंजिनिअरिंगला? किती मंदी आहे? कुठं जॉब आहेत? 4 वर्ष आम्हाला जॉब नाहीये. तू काय करणार आहे 4 वर्षांनी?" डिमोटिव्हेट. पुन्हा असं वाटायला लागलं, "अरे काय अवघड झालं की घेतलं ते आपण." आणि त्यावेळेस काय YouTube काय नव्हतंच ना. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. मी मगाशी बोललो तसं. माझे सगळे मित्र असतील किंवा माझे विद्यार्थी असतील, सगळेजण यशस्वी आहेत. आमचं कॉलेज होतं पी बुधगाव, ओके, सांगली जवळ. माझे जे बरेचसे मित्र त्या काळातले, जेवढे मित्र माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना, ज्यांना किंवा आमचा ग्रुप आहे बघतोय आम्ही ना, तर सगळे ना टॉप मोस्ट पोझिशनला आहेत त्यांच्या त्यांच्या कंपनीजमध्ये. ओके. भलेही कुणालाही प्लेसमेंट मिळालेली नव्हती, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्लेसमेंट मिळाली नाही की करियर संपलं असं नाहीये. हे महत्वाचं आहे. तुम्हाला स्ट्रगल करून देखील अपॉर्च्युनिटी मिळतात. भलेही थोडंसं सुरुवातीला स्ट्रगल करावं लागेल, पण अपयश येणार नाहीये. किंवा नाराज, निराश, हताश, उदास राहायचं नाही. चेहरा कायम आनंदी पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास दिसला पाहिजे. तुमचा इंटरव्ह्यू घेणारा जो असेल त्याला पटलंच पाहिजे. नाही हा कॉन्फिडंट आहे. मी तुम्हाला सांगतो त्यांची अपेक्षा तुमच्याकडनं काय असते माहिती आहे का? की बस तो कॉन्फिडन्स असावा. ट्रेनिंग तर सगळ्यांना दिलं जातं. फक्त ते ट्रेनिंग केल्यानंतर जे काही जॉब आहे तो त्यानं व्यवस्थित करावा. एवढीच अपेक्षा असते इंटरव्ह्यू घेणाऱ्याची. तो तुमचे 10वी चे 12वी चे मार्क नाही विचारत. सीईटीला 100 पर्सेंटाइल मिळालं म्हणल्यावर कुठेही तुमच्या स्वागतासाठी काही काही ठेवलेलं नाहीये. तुम्हाला तिथेही तुमचं स्किल प्रूव्ह करावं लागणार आहे. मग अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आलं का लक्षात? आणि हे बघा, मी तुम्हाला सांगतो एक छोटासा एक तुमचा वेळ घेतो 2 मिनिटं. तुमची पिढी खूप लकी आहे रे. हां, आमच्या पिढीला काय सामोरं जायला लागायचं माहितीये का? की हा खूप प्रगती करेल. मग तुम्ही 3 इडियट माहिती आहे ना? राजू रस्तोगी. त्याच्या घरातल्यांच्या काय अपेक्षा असतात? की हा कुठेतरी मोठी प्लेसमेंट मिळवेल, मग बहिणीचं लग्न, कम्मो की शादी. आठवतंय तुम्हाला? तो पिक्चरच वेगळा होता. सगळं रिअल होतं लक्षात घ्या. आमच्या पिढीपुढे तेच असायचं, की तू काहीतरी कर. तुला हे पुढं सगळं आम्हाला आमचं सांभाळायचंय. आमचं कमकुवत आहे. पालकांची तशाच अवस्था होत्या. पण आजच्या मुलांची वेगळी अवस्था आहे. तुमच्या समोर असं कुठलीही जबाबदारी नाहीये, की आहे काही मुलांच्या समोर असेल बरं का, पण सगळ्यांसमोर नाहीये. तुम्हाला मिळालंय सगळं. फक्त तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत आई-वडिलांचे आणि आता स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे ॲट एनी कॉस्ट. बास आता घरातल्याकडून खूप घेतलं. आता मला माझं अस्तित्व निर्माण करायचंय. ते माझ्या भविष्यासाठी उपयोगी असणार आहे. आणि पुढं-मागं सगळ्या गोष्टी होणार आहेत. तुमचं लग्न होईल, मुलं होतील. मुलांना पण ह्याच गोष्टी तुम्हाला शिकवाव्या लागतील, की स्वतःच्या पायावर लवकर उभं राहता आलं पाहिजे. मग चला खूपच बडबड केली. गरजेची होती. कारण विनाकारण तणाव, टेन्शन निर्माण होतंय. त्यातून बाहेर पडायचंय. सोपं आहे. सोप्यापासून सुरुवात करा. काही नाही जमलं तर अगोदर केमिस्ट्री तरी करा. ओके. पी-वाय-क्यूज घ्या. सोडवा न्यूमेरिकल सगळं सोपं आहे. ऑल द बेस्ट.